तुम लोग क्या क्या कर रहे हो, क्या क्या नहीं, उधर छक मारा हो तुम्हारी, ये नहीं चलेगा। ये कल मैं मर गया तो मेरे को कहाँ जलाओगे तुम? शंकर कोणी फटाफट बस हो गया नाटक। सर इधर एक क्रिमेशन ग्राउंड है, स्मशान भूमि, वो बंद हो जाएगा, ये स्मशान भूमि बंद हो जाएगा। हाँ, ये गन्ना कैसे लगाया? नदी में कोई गन्ना लगाता है क्या? और तलाठी मंडळाधिकारी क्या कर रहे हैं यहाँ पहिले त्यावेळेस झालं दादा, त्यावेळेस ते काय नाही आमचं 7-12 आहे म्हणे असं म्हणत होते. अरे नदीत कोणाचा 7-12 असतो काय? काही पण का? नाही 7-12 सांगत होते, असं 7-12 आहे म्हणे आमच्याजवळ. हे बांबू लावले ते का त्यावेळेस त्यावेळेस म्हणे आता लॉ अँड ऑर्डर होण्याच्या पेक्षा, माझं डोकं खराब होण्याच्या पेक्षा पहिलं फटाफट सरकवा। आम्ही जेसीबी लावून बुलाओ उसको साले को इधर। ते नाली काढायला लागलो नाही लावलं तर दादा आम्ही जेसीबी पण त्याने बंद. गोंधळच गोंधळ। तुम्ही तिकडे काय झकमाऱ्या करतात तुमच्या, आम्ही म्हणतो का तुम्हाला काही? बस झालं ना, हे पण का तुमच्या बापाचा माल आहे का? गवर्नमेंट प्रॉपर्टी है, एक लगा दूंगा कान के नीचे सीधा। क्या दाखल अभी के अभी करो जो भी करना है। ये जो अति होशियारी, ये नहीं, बाकी की तुम्हारी अति होशियारी, तुम्हारी जो भी है तमाशे तुम्हारे जेब में रखो, ठीक है? अति होशियारी बाकी की जो भी तुम्हारे कलाकार्य है वो तुम्हारे जेब में रखो। ये नहीं करो, ये बर्दाश्त नहीं करूंगा, ये नहीं करूंगा मैं बर्दाश्त, ये गलत है, हद से ज्यादा। ये बाप का माल है क्या? किधर भी घुस जाओगे, किसी की भी जमीन पकड़ लोगे, ये पब्लिक प्रॉपर्टी पे सारा रोब जमाओगे क्या? तो हम लोग, अरे बॉस हम लोग भी महसूल किए, तुम लोग तो नीचे हो। मेरा बाप आईएएस था, क्या बात कर रहे हो तुम लोग? हम लोग ने कभी नहीं किया साला ये ऐसा। मैं तो 10 साल एमएलए था, मैंने तो कभी नहीं होने दिया इस तरह से। ये चलेगा क्या ऐसा नाटक? तुम लोग क्या महसूल से होगे हम लोगों को? हम लोग पैदाइश डिपार्टमेंट के काय? ताजमहल ना तुम्ही म्हणा, उद्या ताजमहलची खोली आमची आहे, आग्र्याचा किल्ला आमचा आहे म्हणाल, अरे देशाचा पंतप्रधान म्हणत नाही, किल्ल्यावर जातो, भाषण करतो, घरी परत येतो। तुम्ही सगळे काय लावले धंदे? हे काय आहे? तर त्या नदीच्या पात्रामध्ये तुम्ही कन्स्ट्रक्शन करताय, उस लावताय, तुम्ही काय करताय? तलाठी येणार तुम्ही? हे धंदे करता तुम्ही? तुमच्या बाकीच्या धंद्याबद्दल मी कधी काही बोलतो तुम्हाला? मला माहित नाही तुम्हाला वाटतं? सर मला एकच महिना झाला. तुम्हाला 1 महिना झालो असतो का 10 महिने झालो असतो? विषय तो नाहीये, हे समोर दिसत नाही तुमचं, हे तुमच्या कार्यक्षेत्रातला विषय नाहीये। 1 महिना तुम्ही काय केळं खाल्ली? तुम्ही बघितलं नाही काय चाललंय म्हणून? 3 दिवसापूर्वीच कानावर टाकलं. काय चाललंय काय? हे समोर दिसत नाही, हे योग्य आहे? जरा फिरवा रे कॅमेरे तिकडे। नदी पात्रामध्ये कन्स्ट्रक्शन चाललंय, झालंय, तिकडे ऊस लावलाय आणि तुम्ही रेव्हेन्यू ऑफिसर आहात, पोलीस आहेत, फिर्याद द्या आणि या माणसावरती, या मालकावरती आणि या कॉन्ट्रॅक्टरवरती गुन्हा दाखल करायला पत्र द्या ताबडतोब की हे बेकायदेशीरित्या कन्स्ट्रक्शन केलंय म्हणून, आणि जागेवरती ऑर्डर घेऊन त्याला तोडा, नाहीतर त्याच्यात तुमच्या पाठीमागा लागावं लागेल। प्रांतांना मी सांगितलंय काय सांगायचं ते, तहसीलदारांना पण सांगितलंय। हे काय? दिस इज नॉट डन। तुम्ही बाकी तुम्हाला काय गोंधळ घालायचो का आला हो? हे काय? हे असं कोण सहन करेल? हे काय चाललंय? म्हणजे समोर तुम्ही खून कराल, समोर उडवाल एखाद्याला डायरेक्ट 302 ठाक, आणि काहीच झालं नाही म्हणून बाजूला सरकून जाल। ते दिवस अजून कन्नडमध्ये नाही आहेत, ते दुसरीकडे असू शकतील। आणि आमच्यासारखे लोक जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत तसले दिवस कन्नडमध्ये आम्ही येऊ नाही देणार। आम्हाला ठोकावं लागेल बाबा सिद्दीकी सारखं, नाही तर पांगडं करून हॉस्पिटलमध्ये टाकावं लागेल, तवा जमल। जोपर्यंत असे हातपाय चालू आहेत नाही जमू देणार बॉस, बाप कमाल नाहीये। जा करा ते। ऊस दिसतोय, दिसत नाही समोर ऊस? काय करतोय तलाठी इथला? हे नदी पात्रात ऊस? अक्कल आहे का? नदी पात्रात कन्स्ट्रक्शन? मूर्ख आहे का तुम्ही? हे मी तर कुठंच बघितलेलं नाहीये। वाळू रेती काय तिकडे तेल लावत जा हो, मला काय पडलेलं नाही देशी। आणि अशा तरी श्रीमंत म्हणून किती श्रीमंत होणार तुम्ही? अख्खा देश कर्जात बुडालाय। एक दिवशी करन्सी बदलली तर तुमच्या जागेवरती व्हॅल्यू 0 होऊन जाईल, बरं त्याच्यात नाही जायचं। पण हे काय धंदे आहेत? जागेवरती निर्णय घ्या, आणि प्रांत म्हटलेत की कुठलं पत्र पाठवतोय घ्या आणि वाजवा, ताबडतोब वाजवा।
प्राइवेट काम के अंदर जब लगे पड़े गैर कानूनी हो गया तो पड़ेगी इसकी अब जो भी लाठी पड़नी है। भाड्यानं आण म्हणावं, भाड्यानं आणून केस बांधून देतोय, भाड्यानं आणून देतोय, तुला भाडं करतो आम्ही. अरे बाबा, आपण आपलं काम होतंय म्हणूनच सहकार्य करतोय, पण साला आपलं पण काम होईना. लोकांचं होऊ लागलं का? नाही. होऊ कोणाचं लागलं? यांचं. काय संबंध आला? काही संबंध नाही, प्रायव्हेट काम आहे. सरकारी कामावरचे लोक कुठं काम करतायत? प्रायव्हेट कामावरती. बरं ते प्रायव्हेट काम तरी कायदेशीर आहे का? उत्तर आहे नाही. आणि सरकारी काम काय चलते रहेगा, हम होंगे कामयाब एक दिन. कधी यायचा? हा? मागच्या वेळेला पाणी तुंबलं, रस्ता बंद पडला होता का नव्हता पडला? परत रस्ता बंद पडला. उद्या स्मशानभूमी पाण्यात गेली, इकडची स्मशानभूमी पाण्यात गेली. मी मेलो, जाणार कुठं तुम्ही मला? सरकारी अधिकाऱ्याला बंदूक उडवावं लागते ना, आकाशात ठाक 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 ते उभं करावं लागतील ना 5-25 पोलीस. ते कुठं उभं राहायचे? तेच ना, त्याला काहीतरी करावं लागेल ना. म्हणून आपण हे करायचंय आणि हे ठोकायचं, जायचं नाही तो बस. आणि जो आता घरी जाईल तो बोगस. बरोबर एवढायचं नाही. ते आज झालं भानगडी झाल्या. भानगडी काय झाल्या? जेव्हा करत होतो तेव्हा खूप होता. ठीक आहे पत्रकार महोदय, कोणती नालीची आमच्या